मऊ, रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम कसे बनवायचे ते आज आपण इथे पाहणार आहोत. अगदी मिठाईवाला जसा गुलाबजाम बनवतो ना, तेच सिक्रेट आपण इथे वापरणार आहोत. आणि या गुलाबजामचं वैशिष्ट्य म्हणजे असं की हे गुलाबजाम आपण खव्याचा वापर न करता बनवणार आहोत. फक्त मिल्क पावडर पासून इतके सुरेख गुलाबजाम आज आपण इथे बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर गुलाबजाम बनवण्यासाठी सुरुवातीला आहे ना, एका खोलगट पॅन मध्ये मी 1 कप दूध घेतलेलं आहे. साधं रूम टेम्परेचरचं हे दूध आहे. 1 कप दूध आहे, तर त्यासाठी 1 कप मी मिल्क पावडर घेतलेली आहे. आणि गुलाबजाम थोडेसे खुसखुशीत होण्यासाठी इथे मी 2 चमचे रवा घेतलेला आहे. आणि आता हे सगळं आहे ना आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला गॅसची फ्लेम ऑन नाही करायची. आता आहे ना, मिल्क पावडर मध्ये फॅट्स नसतात, सो त्यासाठी मी इथे काय करणार आहे की 2 चमचे साजूक तूप ऍड केलेलं आहे, की ज्याच्यामुळे ना ह्याच्यात छान फॅट्स निर्माण होतील. कारण खव्यामध्ये फॅट्स असतात, त्याच्यामुळे गुलाबजाम पटकन बनतात. आता इथं आपण बिना खव्याचा वापर करता गुलाबजाम बनवणार आहोत, तर मिल्क पावडरचा वापर केलेला आहे इथं. त्यासाठी मी काय केले की हे तूप ऍड केलेलं आहे आणि हे सगळं आहे ना आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आहे ना आपण आता गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत. आणि गॅसची फ्लेम आहे ना मीडियम फ्लेमच ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती आपल्याला इथं हा इन्स्टंट खवा आपण बनवून घेणार आहोत, त्याच्यामुळे हाय फ्लेमवर नाही बनवायचा, मीडियम फ्लेमवरतीच इन्स्टंट खवा बनवून घेणार आहोत. आणि हे बघा, हळूहळू ना हे मिश्रण आहे ना छान घट्ट होत येतं. मात्र आहे ना सतत हे ना असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला, कारण तळाला कुठे लागलं गेलं नाही पाहिजे. आणि एक आहे ना याचा छान गोळा होईपर्यंत हे आपल्याला छान असं हलवून घ्यायचंय. तर हे बघा, हळूहळू तुम्ही बघू शकता हे छान घट्ट होतं मिश्रण. अगदी 7-8 मिनिटं लागतात हा इन्स्टंट खवा बनवण्यासाठी आपल्याला. आणि हे बघा, अजून एक 2-3 मिनिटं आपण हे असं सतत ढवळत राहणार आहोत. एक 2-3 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते की किती छान घरच्या घरी हा इन्स्टंट खवा बनतो. हे बघा, तुम्ही बघू शकता एक 2-3 मिनिटात मस्त असा हा इन्स्टंट खवा रेडी झालेला आहे. अजिबात बाजारातून खवा विकत आणायची गरज पडत नाही. या मिल्क पावडर पासून आहे ना खूप सुंदर गुलाबजाम बनतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि हे बघा, आपला हा इन्स्टंट खवा रेडी झालेला आहे. आता आहे ना तो मी एका ताटात काढून घेणार आहे. आणि थोडासा आहे ना आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे, की जेणेकरून तो पटकन थंड व्हावा. आता हा खवा आपल्याला थंड करत ठेवूया आपण. आणि काय करायचंय की गुलाबजाम बनवायचा म्हणजे साखरेचा पाक आलाच पाहिजे. तर त्यासाठी ना पुन्हा एकदा पॅन मध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1.5 वाटीच पाणी घेतलेलं आहे. साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. तर आता साखर आपल्याला संपूर्णपणे विरघळून घ्यायची आहे. गुलाबजामचा पाक हा एकतारी पाक नसतो, तर तो जरासा चिकट असतो. त्यामुळे हा पाक आपल्याला फक्त चिकटच बनवायचा आहे. आणि यात आहे ना आता मी काय केलं, थोडेसे केसर ऍड केलेली आहे हलकासा रंग येण्यासाठी. आणि त्यानंतर वेलची पावडर. आता इथे बघा, हा गुलाबजामचा पाक रेडी झालेला आहे. तो छान चिकट झालेला आहे. हाताला फक्त तो चिकट लागला पाहिजे. आता या स्टेजला मी काय करणार आहे की गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे. आणि हा गुलाबजामचा पाक आहे ना, हा आपल्याला झाकून ठेवून द्यायचा आहे, कारण तो थंड नाही झाला पाहिजे, तो हलकासा कोमट असला पाहिजे. पाक तिकडे मी बाजूला काढून ठेवलेला आहे. आता हा जो खवा आहे ना इन्स्टंट आपण बनवलेला, हा पूर्णपणे थंड झालेला आहे. आता हा 2-3 मिनिटं आहे ना आपण छान मळून घेणार आहोत. तर हाताचा जो हा खालचा भाग असतो ना त्याने छान असा रगडून आहे ना तो चांगला मळून घ्यायचा. जास्त मळायची गरज पडत नाही, हा पटकन सॉफ्ट होतो. आणि हे बघा, सुरुवातीला जर इथं पातळ वाटत असेल ना तरी काही घाबरू नका. आता यात आहे ना आपण बाइंडिंगसाठी मैदा घातलेला आहे. तर सुरुवातीला इथं मी 1.5 चमचे मैदा घेतलेला आहे. आणि यात छान सगळं मिक्स करून घेणार आहे हा मैदा. जर गरज वाटली, म्हणजे जर हे मिश्रण मला अजून थोडं पातळ वाटलं, तर मी पुन्हा एकदा 1 चमचा मैदा याच्यात ऍड करणार आहे. पण सुरुवातीला आपण फक्त 1.5 चमचाच मैदा घालणार आहोत. आणि हे बघा, इथं मैदा छान मिक्स झालेला आहे. तरी सुद्धा हे मिश्रण मला थोडंसं पातळ वाटलं, म्हणून मी पुन्हा एकदा यात 1 चमचा मैदा ऍड केलेला आहे. त्याचबरोबर 1/4 टीस्पून मी बेकिंग पावडर आणि चिमूटभर मी इथं खायचा सोडा ऍड केलेला आहे. बेकिंग पावडरमुळे गुलाबजाम छान फुलतात. आणि हे बघा, आता हे बेकिंग पावडर ऍक्टिव्हेट करण्यासाठी मी यावर थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे. आणि आता हे सगळं आहे ना आपल्याला पुन्हा एकदा ह्या मिल्क पावडरचा जो आपण इन्स्टंट खवा बनवलेला होता ना त्यात मिक्स करून घ्यायचा आहे. आणि बघा, मस्त असं छान हे सगळं मिक्स झालेलं आहे. आणि आता आहे ना याचे आपण गुलाबजाम बनवणार आहोत. तर साधारणतः तुम्हाला गुलाबजाम कोणत्या साईजचं आवडतं त्या हिशोबाने तुम्ही त्या साईजचे गोळे बनवा.
मी अगदी छोटे छोटे गोळे बनवणार आहेत. गोळे सुरुवातीला छोटेच बनवा, कारण जेव्हा आपण ते फ्राय करायला घेतो ना तेव्हा ते अजून छान फुलतात. त्याच्यामुळे हे बघा इथं अगदी छोटे छोटे गोळे मी करून घेतलेले आहे. मी तुम्हाला साईजही दाखवते. छान आहे बघा, एक 2-3 मिनिटं हातावर असं सहज मळलं तर हा आहे बघा मस्त असा गुलाबजाम रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता कुठेही इथं आहे ना याला क्रॅक गेलेलं नाहीये. अशाच पद्धतीने इथं हे सगळे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. आता आहे ना आपण ते फ्राय करायला घेऊ. तर फ्राय करण्यासाठी ना तेल मी आधीच गरम करायला ठेवलं होतं. मीडियम फ्लेमवरती ते सॉरी मीडियम फ्लेम नाही, मंद गॅसवरती आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे. आणि हे बघा तेल तापलं की नाही हे चेक करण्यासाठी एक छोटासा गोळा मी यात सोडलेला आहे. आणि हे बघा सोडल्यानंतर तो थोड्या वेळाने वर आला पटकन. याचा अर्थ की तेलाचं टेम्परेचर व्यवस्थित आहे. त्यामुळे ना आता यात आहे ना मी सगळे गुलाबजाम छान तळून घेणार आहे. मात्र गॅसची जी फ्लेम आहे ना ती मंदच ठेवा. हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरती गुलाबजाम तळून घेऊ नका. मंद गॅसवरती गुलाबजाम तेलात तळून घ्यायचे आहेत. आणि बघा गुलाबजाम जेव्हा तेलात सोडल्यानंतर ते वर येतात ना तळून, वर आल्यानंतरच हलवून घ्यायचं. हे सुरुवातीला हलवायचं नाही. आणि एकसारखं आहे ना सतत असं आपण गोलाकार ते छान असं फिरवून घेणार आहे, की त्यामुळे काय होतं, की सगळ्या गुलाबजामला आहे ना रंग एकसारखा येतो. आणि हे बघा अगदी मंद गॅसवरती ना छान गुलाबजाम हे तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता याचा रंग परफेक्ट आलेला आहे. खूप जास्त लाल नाही करायचे आपल्याला. अगदी हलकासा याला आहे बघा असा हे ब्राऊन रंग आला पाहिजे. इथं गुलाबजाम तळून झालेले आहेत. आता हे मी बाजूला काढून घेणार आहे. आणि एक 10 मिनिटं थंड झाल्यानंतर, थोडेसे थंड झाल्यानंतर कोमट पाकात हे गुलाबजाम मी ऍड केलेले आहेत. आणि ह्या पाकात आहे ना छान सगळं मिक्स करून आहे ना हे पाकात गुलाबजाम असे मुरत ठेवून द्यायचे. साधारणतः 1 तास आपण हे गुलाबजाम असे पाकात मुरू देणार आहोत. त्यासाठी इथं मी झाकून ठेवून देणार आहे. आणि हे बघा 1 तासानंतर परफेक्ट असे मऊसूत तोंडात विरघळणारे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. आणि आता गुढीपाडवाही येत आहे. सो पाडव्यानिमित्त तुम्ही घरात हे गुलाबजाम नक्की करून बघा. असे हे मिल्क पावडर पासून बनवलेले गुलाबजाम कुणालाच विश्वास बसणार नाही की ते इतके सुरेख बनतात ना. म्हणजे हलवाईवाले जे आहेत की ते शक्यतो खव्यापेक्षा आहे ना असे हे मिल्क पावडर पासूनच गुलाबजाम बनवतात. तर तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला खव्याऐवजी हे मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवून बघा. तुम्हालाही नक्कीच आवडतील. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.